हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आता थंबनेलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे। तर तुम्ही म्हणत असाल 3 महिने एवढा गॅस जातो, तर हो, मला खरंच 3 महिने एवढा गॅस जातो आहे। आणि माझ्या घरामध्ये आम्ही फक्त 4 जण आहोत। तर मी, माझे मिस्टर आणि मुलं, तर 2 जण आहे, असे आम्ही 4 जण। तर गॅस म्हणजे काही काम झालं की मी लगेच गॅस ऑफ करते। आता हे सगळेच जण करतात, परंतु कसं आहे की आता जेव्हा आपण बघा भात वगैरे शिजायला घालतो किंवा काही कडधान्य शिजायला घालतो, त्यावेळेला तिथे खूप गॅस जातो। तर तुम्ही तिथे भात शिजायला घालता, तिथे 1 वाटीचा असू द्या किंवा 4 वाट्यांचा असू द्या, तिथे तुम्हाला 10 ते 12 मिनिटं सहज लागतात। प्लस तुम्हाला 4 वेळा उठबस करावी लागते, भात शिजला की नाही, पाणी ओतायचं, पुन्हा तो हलवायचा, त्याच्यावर झाकण ठेवायचं। मग त्यावेळेला तुम्ही कुकरमध्ये जर भात लावला तर अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये भात अगदी प्रॉपर शिजला जातो आणि फक्त 5 मिनिटांमध्ये शिट्ट्या होतात। तर आता कडधान्य लावायची म्हटलं तर आता मूग, मटकी वगैरे, छोले हे जर तुम्ही तसेच शिजायला टाकले गॅसवर, तर त्याला 15 ते 20 मिनिटं सहज लागतात। मग ती दोघांसाठी भाजी असू द्या किंवा चौघांसाठी असू द्या, तिथे तुम्हाला 20 ते 25 मिनिटं सहज भाजी शिजायला वेळ लागतो आणि कडधान्यांना तर लागतोच लागतो। त्यामुळे मग तिथे तुम्ही काय करायचं की कुकरला तुम्ही भाजी डायरेक्ट शिजायला टाकू शकता। तिथे तुम्हाला बघा 5 ते 7 मिनिटांमध्ये अगदी 2च शिट्ट्या, भाजीसाठी फक्त 1 ते 2च शिट्ट्या घ्याव्या लागतात। 2 शिट्ट्यांमध्ये भाजी प्रॉपर शिजली जाते। तिथेही तुमचा गॅस देखील वाचतो। आता बघा काही जणांना सवय असते की फ्रीज मधून काढल्या काढल्या लगेच गॅसवर ठेवतात। आता ते फ्रीज मधून काढल्या की एवढं थंड असतं, म्हणजे मग ते दुधाचा टोप असू द्या किंवा तुमची रात्रीची शिळी भाजी राहिलेली किंवा काही जर तुम्हाला गरम करायचं म्हटलं तर फ्रीज मधून काढल्या काढल्या लगेच तुम्ही गॅसवर ठेवायचं नाहीये। काही जणांना सवय असते, काही जण नॉर्मलला येऊन देतात, तर तसं नाही करायचं। तर ते नॉर्मलला येऊन द्यायचं, 1-2-5 मिनिटं अगोदर बाहेर काढून ठेवायचं आणि नंतर मग तुम्हाला गॅसवर दूध तापायला ठेवायचे किंवा शिळी राहिलेली भाजी गरम करायची म्हटलं तर मग तुम्ही ते नॉर्मलला अगोदर काढून ठेवायचं, म्हणजे तिथे तुमचा गॅस वाचतो। आता बघा आपण चिकन, मटन हे सुद्धा आपण गॅसवर म्हणजे शिजवतो। आता चिकन ठीक आहे की बाबा म्हणजे कुकरला जर शिट्टी घेतली तर ते जास्त शिजलं जातं आणि मग थोडीशी चव वेगळी लागते। त्यामुळे चिकन शिजवताना मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलं की चिकन अगदी लवकर शिजतं, अगदी 7-8 मिनिटांमध्ये खूप झाले। तुम्ही चिकन शिजायला ठेवता, त्यावर झाकण ठेवायचं, झाकणामध्ये पाणी ठेवायचं, असं केल्याने लवकर चिकन शिजलं जातं। परंतु मटण हे कुकरलाच लावावं लागतं, कारण मटण जड असतं आणि शिजायलाही खूप वेळ लागतो। त्यामुळे कुकरला अगदी 2 ते 3 शिट्ट्या घेतल्या तर मटणही देखील पटकन शिजलं जातं। म्हणजे इथं तुम्ही असा वापर करायचा की जेणेकरून तिथे गॅस तुमचा वाचेल। तर अशा गोष्टी मी करते वेळोवेळी। आणि तसंच आता तुम्हाला वाटत असेल की 3 महिने गॅस जातो कारण आम्ही पण 4च आहे, तुम्ही असं म्हणाल, तर तसं नाहीये। कारण आम्ही म्हणजे बाहेर वगैरे जात नाहीये। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बाहेर जात असाल हॉटेलमध्ये वगैरे किंवा आठवड्यातून, 2 महिन्यातून किंवा महिन्यातून, परंतु नाहीये। आम्ही फक्त असेल बर्थडे वगैरे तरच जातो आणि फार हॉटेलला म्हणजे जायला मलाच नाही आवडत, कारण मला बाहेरचं जास्त आवडत नाही। मी अगदी मुलांना एन्जॉय म्हणून आम्ही जातो, असं कोणाचा बर्थडे असेल तर, परंतु सारखं सारखं जाणं होत नाही। तर मी जे काही बनवते ते घरातच बनवून मुलांना देत असते। तुम्ही तर पाहतातच आहे माझे ब्लॉग, त्यामुळे मी जे काही बनवते ते घरातच बनवूनच देते, त्यामुळे बाहेर काही जाणं होत नाही। आणि त्यामुळे मग मी घरातच बनवून देते। परंतु मी कसं करते की संध्याकाळी चहा केला की लगेच साईडला मी कुकर लावून घेते। कुकरला लगेच डाळ भात वगैरे माझा एक साथ होऊन जातो। आणि जर मला फक्त मी भात लावला कुकरला तर मला दुसऱ्या दिवशीची ही काही तयारी करून ठेवावी लागते आदल्या दिवशी। तर आता समजा बघा आपल्याला बटाट्याची भाजी करायची असली किंवा भाजीला काही नसेल तर आपण बघा उकडलेल्या बटाट्याची भाजी करतो किंवा बटाट्याची चिप्स करतो। तर मग आता मी काय करते की कुकरला जर भात लावला तर लगेच 5 ते 6 बटाटे उकडून घेते।
मग इमर्जन्सीला मुलांना जर पराठा वगैरे करायचा असेल तर मग बटाटे उकडलेलेच असतात ऑलरेडी, किंवा मग बटाट्याची भाजी करून देत असते डब्याला. तर असं म्हणजे एक साथ जर लावलं तर मग तिथे आपला गॅस वाचतो. तर काही वेळेला आपण काय करतो, कुकरला वेगळा गॅस लावतो, मग पुन्हा बटाटे उकडायला वेगळा गॅस लावतो. तर असं नाही, डायरेक्ट तुम्ही असं एक साथ लावू शकता. तर मी असं बऱ्याचदा करते, त्यामुळे माझा तिथं गॅस देखील वाचतो. आणि काही काम झालं की गॅसचं स्विच लगेच म्हणजे बंद करून ठेवायचं सिलेंडरचं. बाहेर जाताना तर हमखास करायचं. आता रोजचं माझं प्रॉपर होत नाहीये इथे, पहिले मी करायची, परंतु आता कसं होतं की कोपऱ्यामध्ये म्हणजे फिट केलेलं आहे सिलेंडर, आणि ट्रॉली काढून मग पुन्हा बटन मला आतमध्ये जाऊन स्विच बंद करावं लागतं. त्यामुळे माझं वरती बंद असतंच, परंतु खाली जे सिलेंडरचं स्विच असतं ते आम्ही बाहेर जातानाच बंद करून जातो. तर असं आहे. त्यामुळे बराच गॅसला फरक पडेल आणि तुम्ही बघा अशा गोष्टी सवय लावून. तर आता मी तुम्हाला माझं पुस्तक दाखवते. तर बघा, महिन्यातून मला फक्त 4 गॅस लागतात, 4 ते 5 होऊ शकतात. आता दिवाळीमध्ये फराळाचं वगैरे बनवणं झालं त्यामुळे सिलेंडर थोडासा जास्त गेला गॅस. त्यामुळे इथे बघा तुम्हाला मी दाखवते, इथे मी फक्त ह्या वर्षामध्ये 4च सिलेंडर आणि आता 5वा भरलेला आहे, परंतु तो अजून यूज केलेला नाहीये. तर हे बघा, दिसतंय का तुम्हाला? तर हे बघा, एवढंच आहे. आणि इथे 2023 आणि खाली 2024 आहे. तर हे फक्त 4 सिलेंडर आणि आता हा 5वा आणलेला आहे, परंतु तो अजून लावलेला नाहीये. आता आम्ही काय करतो की गॅस सिलेंडर गेला ना की एका आठवड्यामध्ये लगेच दुसरा भरून ठेवतो, म्हणजे इमर्जन्सीला समजा कधी काही प्रॉब्लेम झाला तर मग दुसरा लावता येतो, म्हणून तो लगेच आम्ही भरून ठेवतो. परंतु तो अजून काही मी लावलेला नाहीये, तो सिलेंडर अजून तसाच आहे. म्हणजे असे 5 सिलेंडर फक्त वर्षाला लागतात. तर असं आहे. त्यामुळे गॅसची खूप बचत होईल आणि अशी केली पाहिजे, म्हणजे पाण्याची बचत, लाईटची बचत किंवा गॅसची बचत. तर आता आपण बघा, बऱ्याच वेळेला आपले गॅसचे बर्नर सुद्धा खराब होतात, ते ब्लॉक होतात त्याचे होल, आणि मग गॅस तेव्हा पण खूप वाया जातो. आणि बऱ्याच जणांना सवय असते की चहाचा टोप जर आपण चहा उकळायला ठेवला तर तो छोटा टोप असेल तर गॅस खूप मोठा करायचा, म्हणजे तो वेस्ट जो गॅस जातो टोपाच्या वरती तो वाया जातो आपला गॅस, त्याचा काही उपयोग होत नाही. प्लस भांडं देखील काळं होतं, जळतं भांडं, त्यामुळे आपल्याला डबल कुटाणे होतात. त्यामुळे जेवढी भांड्याची साईज आहे त्या साईजवर तुम्ही गॅस करा. नॉर्मल, मोठा किंवा अगदीच बारीक भांडं असेल तर अगदी बारीक गॅस करून ठेवा, त्याने पण गॅसला खूप फरक पडतो. म्हणजे हे छोट्या गोष्टी आहेत ना, आपण जर म्हणजे अगदी काळजीपूर्वक केल्या तर तिथे नक्कीच आपलं म्हणजे लाईट बचत, पाणी बचत किंवा गॅस बचत होऊ शकते. तर असं आहे. तर ते बर्नर देखील खूप काही जणांचे बघा काळे चिकट वगैरे होतात आणि ब्लॉक होतात, त्यामुळे ते पण वेळोवेळी जर साफ केले तर गॅस आपला व्यवस्थित चालतो आणि मग प्रॉपर असं लवकर असं शिजलं जातं. काही पण आपण जर त्याच्यावर बनवायला म्हटलं तर पटकन शिजलं जातं जर गॅस व्यवस्थित चालला तर. आता काही जणांचं बघा, गॅस बारीक केला की लगेच जातो, मग त्याचं कारण तेच आहे की त्याचे जे बर्नरचे होल आहेत ते ब्लॉक झालेले असतात. तर ते तुम्ही वेळोवेळी साफ करत जा, म्हणजे गॅस प्रॉपर त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. तर आता ते साफ कसे करायचे, अगदी नव्यासारखे कसे चमकवायचे, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आता आपण बघूया बर्नर कसे साफ करायचे. तर आता आपल्याला इथे एक भांडं घ्यायचंय आणि त्या भांड्यामध्ये आता आपण इथे पाणी घेणार आहोत. पाणी घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लिंबू पावडर टाकायची आहे. याला म्हणतात सायट्रिक ॲसिड, आणि हे लिंबू पावडर, सायट्रिक ॲसिड हे खूप चांगलं काम करतं तांब्याची, पितळाची भांडी क्लीन करायला. तर ही याच्यामध्ये मी टाकून घेते आहे. फक्त 1 ते 1.5 चमचा टाकायची आहे. त्यानंतर ते चांगलं विरघळवायचं आहे. विरघळल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ आपण 1 ते 2 चमचे टाकायचे. हे चांगलं विरघळून घ्यायचं आहे. आता आपण तांब्याची भांडी सुद्धा आपण बघा पूजा करताना जी तांब्याची भांडी साफ करतो तर त्याला सुद्धा ह्या पाण्यामध्ये तुम्ही एक 5-10 मिनिटं ठेवलं ना, 5 मिनिटं खूप झाले, 5 मिनिटं ठेवल्यानंतर खूप छान भांडी तांब्याची निघतात.
आता हे चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे कुठलीही तुम्ही एक्सपायरी झालेली गोळी घ्यायची आहे। तर आता ही एक्सपायरी झालेली मी गोळी घेतलेली आहे आणि ही याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची। तर ही गोळी विरघळायला अगदी 2 मिनिटं खूप झाले। ही गोळी आपल्याला चांगली विरघळून घ्यायची आहे। हे चांगलं पाणी आपल्याला विरघळून घ्यायचं आहे। हे बघा पूर्ण विरघळलेलं आहे आणि आपल्याला फक्त याच्यामध्ये हे बर्नर ठेवून घ्यायचे आहेत। तर हे बर्नर आपल्याला बुडून राहतील असे आपल्याला याच्यामध्ये ठेवायचे आहेत। लगेच फरक पडतो। आता तुम्ही म्हणत असाल की हे तू कुठे शिकली किंवा तुला कुठून आली ही आयडिया? तर मी 10 ते 12 वर्षापूर्वी रेंटने राहत होते। तिथे माझ्या बाजूला एक काकू राहत होत्या। त्यांच्याकडनं ही आयडिया मला मिळाली आणि त्यांनी मला सांगितलं। त्यामुळे मी तेव्हापासून हेच ट्रिक वापरते आणि अशा पद्धतीनेच मी तांब्याची पितळाची भांडी क्लीन करत असते। तर असा आहे आणि बघा तुम्ही नक्की ट्राय करून बघा काय फरक पडतोय। तर आता हे जे बर्नरचे होल असतात ते ब्लॉक झालेले असतात, तर ते अगदी 5-7 मिनिटांमध्ये लगेच क्लीन होतात, अगदी नव्यासारखे चमकतील। आणि याने सुद्धा गॅस बचत व्हायला खूप मदत होते, कारण हे जे होल ब्लॉक झालेले असतात तर त्याच्यातून गॅस बाहेर येत नाही आणि जे मोकळे असतात त्याच्यातून बाहेर गॅस येतो। त्यामुळे मग काही वेळेला खूप वेळ लागतो आपल्याला भाजी वगैरे काही शिजायला आणि त्यामुळे गॅस पण वेस्ट जातो। तर हे होल आपण जेव्हा मोकळे क्लीन केले की लगेच फरक पडतो। तर आता आपण हे 5 मिनिटं ठेवलेलं आहे आणि 5 मिनिटावर आपल्याला इथे टाकायचा आहे 1 चमचा सोडा। तर हा 1 चमचा सोडा टाकल्यावर ती जी गोळी एक्सपायरी झालेली होती तर ती त्यावर रिॲक्शन करते आणि आपल्याला असा एक ब्रश घ्यायचा आहे नंतर आणि ह्या ब्रशने आपल्याला घासायचं आहे। अगदी काळं झालेलं पाणी निघतं पूर्ण। अगदी 2 मिनिटांमध्ये करा। अगदी नव्यासारखे चमकाल बघा। तर तुम्ही बघू शकता हे बघा। मी तुमच्या समोर घासते हे बघा किती क्लीन आणि किती चकचकीत निघत आहे। तुम्ही बघताय बघा किती काळं पाणी निघालेलं आहे। अगदी नवी क्रीम निघतात आणि गॅस पण चांगला चालतो। हे पूर्ण आपल्याला हे क्लीन करून घ्यायचंय। कधी काही वेळेला काय होतं की ब्लॉक साठल्यामुळे पण गॅस कमी केला ना आपण की जातो तो, त्यामुळे ह्या क्लीन असं करून घ्या।
बघा किती छान निघालेला आहे. हे बघा, स्क्रबर घ्यायचं आहे. स्क्रबरने व्यवस्थित ते क्लीन करून घ्यायचे आपल्याला. तर आता मी तुम्हाला बर्नर साफ करून दाखवले आणि हे कॉटनच्या फडक्याने पुसून घ्यायचे आणि नंतर काही वेळ उन्हाला किंवा हवेवर ठेवायचे, म्हणजे गॅस चांगला पेटला जातो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. थँक्यू.